नमस्कार मंडळी. आम्ही सिद्धलेखिका ठाणे या संस्थेतर्फे मी सौ माया कारगिरवार आपणा सर्वांचं आमच्या सामान्यातील असामान्यत्व या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते. प्रत्येक गृहिणी ही गृहिणीच नसते. प्रत्येक गृहिणीच्या व्यक्तिमत्वाला विविध पैलू असतात आणि मुळातच किंवा उपजतच जर एखाद्या स्त्रीला सामाजिक सेवेची पार्श्वभूमी मिळाली तर आणि संधी मिळाली तर अशा स्त्रिया समाजाचा एक घटक म्हणून आपण काही समाजाचं देणं लागतो या भावनेतून समाजसेवा करण्यास उद्युक्त होतात आणि समाजासाठी भरीव अशी कामगिरी करतात. तर अशाच अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आज आपल्या कार्यक्रमामध्ये मी आमंत्रित केलं आहे सौ उषाताई मुक्कावार चंद्रपूर यांना. नमस्कार उषाताई. नमस्कार. उषाताईंच्या कार्याची माहिती घेण्या अगोदर मंडळीनो मी तुम्हाला थोडक्यात त्यांचा असा परिचय सांगते. त्यांचं नाव आहे उषा अशोक मुक्कावार, राहणार चंद्रपूर. त्यांनी विविध उपक्रम राबवून समाजसेवा केलेली आहे आणि त्यांना या समाजसेवेसाठी अनेक वर्षापासून केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना सर्वोदय शिक्षण मंडळाचा वुमेन चेंज द वर्ल्ड पुरस्कार, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान मुंबई तर्फे उद्योगिनी पुरस्कार 2014मध्ये मिळालेला आहे. त्यानंतर 2025मध्ये त्यांना अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दीनिमित्त कर्तबगार महिला म्हणून या पुरस्काराने सन्मानित झालेले आहे. त्यानंतर लोकसेवा विकास संस्था चंद्रपूर तर्फे मातृगौरव पुरस्कार आणि स्नेहांकित चंद्रपूर तर्फे त्यांना राणी हिराई या पुरस्काराने 2025मध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांना निसर्गप्रेमी आहेत त्यांना बोन्साय, कलात्मक वस्तूची निर्मिती आणि बागकामावर आधारित अशा लेखमाल्या त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या उषाताई आज आपल्या सामान्यातील असामान्य या सदरामध्ये आलेल्या आहेत. तर आपण त्यांच्या कार्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर उषाताई, आपल्या महिला संस्कार कलश योजनेची खूप आम्ही माहिती घेतलेली आणि खूप त्याबद्दल चांगलं ऐकलेलं आहे. तर ही योजना तुम्हाला कशी सुरुवात करायची वाटली या योजनेची? ही योजना आहे ना, पवनार येथील विनोबा भावे यांची योजना आहे. त्यांच्या 2 योजना होत्या, मुठभर धान्य विश्वभर शांती आणि महिला संस्कार कलश योजना. माझ्या काकू लता उपलेंचवार यांनी ही योजना आम्हाला समजावून सांगितली आणि त्या इथे आल्या आणि त्यांनी मला खूप आग्रह केला की तुला मैत्रिणी खूप आहेत तर तू ही योजना सहजगत्या करू शकते. आणि म्हणून 2002 साली या योजनेची सुरुवात मी केली. इतका सुंदर याचा अर्थ आहे. मुलांच्या हाताने सायं प्रार्थनेच्या वेळी देवासमोर एक कलश ठेवायचा आणि त्यात काही रक्कम आपण टाकायची आणि तो एक संस्कार की आपणही समाजाचं काही देणं लागतो. आपल्या उत्पन्नाचा काही ना काही भाग आपण समाजासाठी दिला पाहिजे. हा संस्कार मुलांमध्ये रुजवायला ही योजना मला खूप आवडली आणि सहजगत्या ही शक्य झाली. आणि सुरुवातीलाच माझ्या याच्यात 200 मैत्रिणी याच्यात सुरू केल्या आम्ही आणि आज खूपच 400च्या वर मैत्रिणी यात सहभागी आहे. आणि आमच्या योजनेला सांगायला आनंद होतो, मला 24 वर्ष पूर्ण झालेले आहे. आता 25व्या वर्षाकडे आमची वाटचाल आहे. आणि या योजनेतर्फे मी जवळपास 400 उपक्रम इथे राबवलेले आहेत. अच्छा. तर मंडळींनो, असं म्हणतात की जगात येताना आपल्याकडे देह असतो पण नाव नसते आणि हे जग सोडून जाताना आपल्याजवळ नाव असते पण देह नसतो. तर मिळालेल्या या देहाचं नावात रूपांतर करण्याचा जो प्रवास असतो, हा प्रवास म्हणजे उषाताईंचं आयुष्य. तर उषाताई, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही जे हे असे 400 उपक्रम आजपर्यंत राबवले आहेत त्याच्यापैकी एखाद्या तुमचा अनुभव ज्या उपक्रमात तुम्हाला खूप चांगला आलेला आहे आणि असा अनुभव की जो तुम्हाला कायम प्रेरणा देत राहिला आहे आजही, तर सांगू शकाल का? उपक्रम खूप राबवले आहे मी, पण काही काही उपक्रम मनाला भावले आहे. साधारणतः आम्ही गरजूंसाठी कार्य करतो. तर महिला परित्यक्त्या
दिव्यांग, वृद्धाश्रम, शाळेतील गरजू मुलं ह्यासाठी सातत्याने आम्ही कार्य करतो आणि प्रत्येकाची गरज वेगळी राहते. पण इथे आम्ही चंद्रपूरला साधारणतः कुणाचा मृत्यू झाला की ते सोबत लेडीज पण बायका पण जातात आहे. तर तेव्हा तिथे बसण्यासाठी मला अशी खूप छान व्यवस्था वाटली नाही. तर मला असं वाटलं इथे आपण छान एक सुंदरसं शेड करून देऊ, म्हणजे महिलांना तिथे बसता येईल. कारण दुःखाच्या प्रसंगी थोडीशी हिंमत लागते, आधार लागतो. तर त्या दृष्टीने मी तिथे एक शेड केलं आणि सांगते इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ते शेड आम्ही पूर्ण केलं. पण आज जेव्हा सगळे जातात तेव्हा त्यांना हे वाटतं आणि मलाही वाटतं की जिथे एका स्मशानभूमीत असं काही काम करणं थोडं वेगळं वाटलं होतं. पण महिलांचा प्रतिसाद माझ्या ते कायम लक्षात राहील आणि त्याचा आनंदही मला आहे. अच्छा. आपल्या या कार्यामध्ये कोणकोणत्या अडचणी किंवा आव्हाने तुम्हाला आलीत का, जेव्हा तुम्ही इतके उपक्रम सामाजिक स्तरावर राबवता? तर आणि मग त्यातून तुम्ही कसा मार्ग काढलेला आहे? नाही, सामाजिक स्तर असं म्हणजे खूप मला सहज शक्य झालं. मला अडचणी अशा आल्या नाही. कारण आम्ही एक 400 महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. जेव्हा काही मला सुचतं किंवा इथे गरज आहे असं वाटतं तर तेव्हा त्या ग्रुपमध्ये मी ते टाकते आणि कोण किती आर्थिक मदत देऊ शकत असेल ते त्याच्यावर तुम्ही टाका म्हणते. मी प्रत्यक्षात कोणाला फोन करत नाही आणि मागत नाही. ज्यांची इच्छा असेल त्या भगिनी त्याच्यात हे करतात. प्रत्येकाची गरज वेगळी असते. आम्ही इथे प्रवासी निवारे केले, एका मंदिराला 2 प्रसाधनगृह बांधून दिले, एका हॉस्टेलला आदिवासी समाजातील मुलं येऊन राहतील तिथे 2 रूमसुद्धा आम्ही करून दिल्या, गोशाळेला करून दिले, गाईचं गव्हाण, असे 1ला 2 खूप उपक्रम आम्ही राबवलेले आहेत. आणि आमचे काही खास उपक्रम आहेत की जे तुम्ही म्हणताना लक्षात येईल. आमची दर दिवाळी वेगळी असते. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, मतिमंद मुलं आणि अशा ठिकाणी आम्ही ती दिवाळी म्हणजे खूप छान जोरदार करतो. 5 दिवस आपल्या घरचं फराळाचं गोड जेवण, त्यांना नवीन कपडे अशा प्रकारे असते. त्याचप्रमाणे महिलांसाठी महिला दिन तर खूप छान साजरा करतो आणि महिलांसाठी स्वयंसिद्धा, मातृशक्ती आणि संवर्धिनी असे आमचे 3 पुरस्कार आहेत आणि तळागाळातील महिलांना देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. अच्छा. उषाताई, आपण गेल्या 25 वर्षापासून सामाजिक स्तरावर खूप निरनिराळ्या प्रकारचे आणि समाजोपयोगी असे उपक्रम राबवत आहात. तर हे उपक्रम राबवताना आपली आर्थिक बाजू भक्कम असणं फार गरजेचं असते. तर आपण उपक्रमाला लागणाऱ्या या अर्थसहाय्याचं नियोजन कसं करता? नाही, आता आमची तर दरवर्षीची रक्कम ठरलेली आहे. रोजचा 1 रुपया आम्ही कलशात टाकतो, म्हणजे ते 365 रुपये होतात. या 400 महिलांचे ते मिळतात आम्हाला पैसे. या व्यतिरिक्त जे उपक्रम आम्हाला राबवायचे आहेत आम्ही ते ग्रुपवर लिहितो. ते तुम्हाला मी आता सांगितलंच आहे. आणि इतका महिला म्हणजे तन मन धनाने या उपक्रमात सहभागी आहे. आणि आपण म्हणतो देवऋण, मातृऋण, तसं समाज ऋण असते याची जाणीव त्यांना आहे आणि या जाणीवेतून ते त्या मदत करत असतात. ताई, तुम्हाला निसर्गाची आवड आहे. हे तुमचं जेव्हा बोनसाय प्रदर्शन वगैरे व्हायचं, मी सुद्धा काही वर्षामध्ये चंद्रपुरात राहिले होते, तेव्हा मी तुमचं खूप नाव ऐकलेलं होतं. तर तुमची ही बागकामाची आवड, वृक्ष लागवडीची आवड, ही संकल्पना जी तुम्ही राबवली, तर या छंदातून महिलांनी प्रेरणा घेऊन स्वतःसाठी किंवा स्वतःलाही सिद्ध करावं असं तुम्हाला वाटतं का? हो, महिलांनी आपलं अस्तित्व जपलं पाहिजे. महिलांनी आपला छंद, आपल्या कलागुणांना ओळखलं पाहिजे. आणि जसं वाहतं पाणी प्रवाहाचा मार्ग काढतं, शोधून घेतं, त्याचप्रमाणे महिलांनी धडपड करून आपल्याला जे पाहिजे तो मार्ग आपण शोधला पाहिजे. घर सांभाळूनही आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास केला पाहिजे असं मला वाटतं. मी गार्डनिंग आणि बोनसायचे क्लासेस घेतले, अनेक महिला मंडळातून त्याचं मार्गदर्शन केलं, एक सुंदर छंद जोपासला आणि या बागकामाच्या छंदाने नकारात्मकता येत नाही असं मला वाटते. मन खूप प्रफुल्लित आणि आनंदी राहतं. तेव्हा प्रत्येकीने काही ना काही छंद जोपासला पाहिजे असं मला वाटतं. छान. मैत्री ही जीवनाची अमृतवेल असते. असंख्य मैत्रिणींना सोबत घेऊन एखाद्या कार्याची मुहूर्तमेढ रोवून ती यशस्वीपणे शिखरापर्यंत नेणं हे जिद्दीचं आणि चिकाटीचं कार्य आहे. आणि हे कार्य प्रेक्षकांना उषाताईंनी अगदी लिलया पेललेलं आहे. पण
महिला संस्कार कलश योजना ही बचतीतून दानाचं महत्त्व सांगणारी अशी आहे. तर मला असं विचारायचं आहे की या बचतीचा उपयोग आपण कोणत्या कार्यासाठी करत असता नेमका? नाही, आम्ही आता सांगते ना, गरजू विविध स्तरावर आहे. आता शाळेत जाणाऱ्या मुलांना बस यायची असेल तर बिचारे रस्त्यावर उभे राहतात, तर ती एक मोठी गरजच होती. आता प्रायव्हेट बस असतात त्या रस्त्यावर थांबतात. पाऊस, पाणी, ऊन यापासून संरक्षण म्हणून प्रवासी निवारा हवा असतो, तर आम्ही 2 प्रवासी निवारे बांधले. प्रत्येकाची गरज वेगळी असते. काही काही शाळेमध्ये आम्ही ते म्हणाले, आम्हाला ड्रेस मिळतो मॅडम, आम्हाला शूज कधी मिळत नाही. आम्ही त्यांना शूजसुद्धा घेऊन दिले. प्रत्येकाची आवड आणि गरज वेगळी आहे. मग शूज घेऊन आम्हाला छान धावता येईल, आम्हाला धावण्याचा सराव करता येईल. अशा प्रकारे प्रत्येक कार्य एक प्रेरणा घेऊनच आम्ही करत असतो. अच्छा. खूप छान कार्य आहे ताई तुमचं. आता मेहनत ही यशाची गुरुकिल्ली आहे आणि प्रामाणिकपणा हीच खरी श्रीमंती आहे. हे ब्रीद जीवनात बाळगून आपण विविध उपक्रम समाजासाठी राबवत असतात. तर शाळेतील मुलांना संस्कार कलशाचं महत्त्व पटवून देणं आणि स्वयंरोजगारासाठी शिलाई मशीनचं वाटप हे सुद्धा उपक्रम आपण राबवलेले आहेत. तर हे किती वर्षापासून सुरू आहेत? नाही, आता तसं 2002 साली ही योजना सुरू झाली. भरपूर शिलाई मशीन आणि अपंगांना 3 चाकी सायकल. आता सरकार पण अपंगांना 3 चाकी सायकल आणि शिलाई मशीन देत आहे. पण कालच महिला दिनी आम्ही येरूर या गावात 3 शिलाई मशीन, तसंच स्वयंरोजगाराकरता हातगाडी असते ना, ती हातगाडी दिली आणि तिथल्या गरजू बायकांना पातळ दिले. एका महिला दिनी आम्ही 400 महिलांना साड्यासुद्धा, नवीन साड्या घेऊन दिल्या. कारण त्या MIDC परिसरात रोज कामाला जात होत्या. त्यांनी म्हटले, यावेळेस ताई आम्हाला साड्या हव्या. तर ज्याची प्रत्येकाची गरज पाहून आम्ही ते कार्य करत असतो. आता एक शेवटचा प्रश्न विचारते उषाताई. आजच्या महिलांना आणि विशेषतः तरुणींना आपण तुमच्या या उपक्रमातून काय संदेश देऊ इच्छिता? मी एवढंच म्हणेल, घे भरारी उंचावरती, कवेत घे आकाश, विश्व खुले तुझ्यासाठी, जागो आत्मविश्वास. पाऊलांच्या खुणा बघत मार्ग तू शोधू नको, मार्ग तुलाही बनविता येतो, हे तू विसरू नको. माझ्या बहिणीच्याच ह्या 4 ओळी आहे आणि आम्हाला खूप भावल्या. खरं स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या अस्तित्वाचा मार्ग स्वतः शोधा. आपल्याला कुणी मदत करत नाही. आपलं अस्तित्व आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला काय येते तो मार्ग स्वीकारून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रत्येकीत काही ना काही कलागुण आणि काहीतरी असं वेगळं दडलेलं असतं, त्याचा तुम्ही योग्य वापर करावा असं मला वाटतं. ताई, तुमच्याबद्दल अजून एक माहिती कळली की आपण समाजसेविका तर आहातच, निसर्गप्रेमी पण आहात, पण शिवाय तुम्ही कवयित्री देखील आहात. हा प्रश्न मला विचारायचा राहून गेला होता. तर मला असं वाटते की कवयित्री म्हणून तुमची एखादी कविता तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सादर करू शकाल का? आता वेळेचं किती बंधन आहे बघा. एक कडवं. हां. एक कडवं. आता वसंत ऋतू सुरू झालेला आहे. लागता वसंत ऋतूची चाहूल, लागता वसंत ऋतूची चाहूल, फुलते निसर्ग वनराई. पाना फुलात बहरतं चैतन्य, चौफेर बघावी अपूर्वाई. सोहळा बघा सृजनाचा, रंग देवतेने धरिला कुंचला. पाना फुलात रंग बहरले, रम्य निसर्ग राज्य सजला. जुन पालवी टाकून झाडे, नवांकुरांनी सजली राणे. नवचैतन्य बहराचे गाणे, मोहविती मधुर तराणे. गद्द केशरी फुलतो फळस, बाहाव्याच्या त्या मौतिक माळा. गुलमोहराचा रंग देखणा, आम्र मोहराचा सुगंध आगळा. निसर्ग खरा किमयागार, मानवाचा खरा आधार. ऊर्जा आनंदाची बहार, ठेवा समृद्धीचा अपार. अशी ही वसंत ऋतूला समर्पित कविता आहे. वा, क्या बात आहे उषाताई. या मुलाखतीचा समारोप होता होता तुम्ही आता वसंत ऋतूची चाहूल लागलेलीच आहे आपल्याला आणि वसंत वैभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांसमोर सादर केलं आणि त्याची महती पण सांगितली. त्याबद्दल आम्ही सिद्ध लेखिका ठाणे या संस्थेतर्फे मी व्यक्तिशः आणि आमच्या आपले फार आभार मानते आणि तुम्हाला धन्यवाद. मी पण धन्यवाद देते तुम्हाला, कारण तुम्ही आज माझ्या घरी येऊन माझ्या या कार्याची माहिती घेतली आणि मुलाखत घेतली. मन प्रसन्न झालं. थँक्यू.